तुम्हाला जर झणझणीत चिकन खायला आवडतं ना, मग व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघताच तोंडाला पाणी सुटेल असं आपण चिकन बनवतोय आज. एका वाटीमध्ये 7 ते 8 शिमला मिरच्या आणि 1 चमचा धने पाण्यामध्ये भिजत टाकायचे. एक मोठं पातेलं गॅसवरती गरम करायला ठेवायचं. त्यात 3 ते 4 चमचे तेल टाकायचे. आता एवढी एकच फोडणी राहणार आहे आपली, नंतर कुठली फोडणी देणार नाही मी, त्यामुळे इथं मी जास्त तेल वापरले. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकूया आणि 2 मोठे चिरलेले कांदे होते ते टाकून घेऊ. कांद्याला थोडंसं लालसर होईपर्यंत परतू. आता त्यामध्ये टाकायचं आपण 2 चमचे मिरची आणि आल्याची पेस्ट. या पेस्टमध्ये लसूण टाकलेला नाही. अगदी 1 चमचा मी लाल मिरची पावडर टाकली आणि अर्धा चमचा मीठ घातले. मिक्स करून घेऊया चांगलं. इथं अगदी कमी तिखटाचा वापर केला आहे मी, कारण आपण पुढे पण तिखट वापरणार आहे. 1 चमचा हळद घालूया, परत चांगलं मिक्स करूया. मी 1 किलो चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतले. आता ते मी पातेल्यामध्ये टाकते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला, कारण या फोडणीमध्ये आपण जेवढे छान मिक्स करेल ना चिकनला तेवढी चांगली चव लागेल. इथं सुरुवातीला जेवढं चांगलं शिजतं ना चिकन, त्याचा जो फ्लेवर उतरतो ना तो शेवटपर्यंत भाजीमध्ये राहतो. त्यामुळे मस्त इथं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीठ आणि मसाले आहे ना, यामुळे चांगलं चिकनला पाणी सुटणार आहे, त्यामुळे इथं पाणी टाकायची सुद्धा गरज नाही. झाकण ठेवून देऊया. आता कमी गॅस करून चिकन चांगले शिजू द्यायचे. तोपर्यंत साईडला आपण मसाला तयार करून घेऊया. गॅसवरती कढई गरम झाली ना की त्यामध्ये काप केलेली 1 अर्धी वाटी खोबरं टाकले आपण. खोबरं अगोदर कोरडं 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं. नंतर 1 अर्धाभर चमचा तेल घालून परत चांगलं भाजायचं. तेल टाकल्यानंतर तेल जेव्हा गरम होतं ना तेव्हा लगेच खोबरं भाजलं जातं, जास्त वेळ लागत नाही. चांगलं खरपूस भाजून घ्या, म्हणजे भाजीला एकदम चांगली चव येते. खोबरं साईडला काढून थंड झाले ना मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे. त्याचबरोबर 1 छोटा तुकडा दालचिनीचा, 3 ते 4 लवंग घेतलेले आहेत. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकूया. त्याचबरोबर भिजवलेले मिरच्या आणि धने पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू. तुम्हाला वाटेल की मिरची खूप जास्त झाली तर आता तिखट खूप होईल, पण तसं काही नाही. आपण ही काश्मीरी लाल मिरची वापरली आणि ही मिरची तिखटाला बिलकुल नसते, त्यामुळे तिखट होण्याचा प्रश्नच नाही. आता अर्धा लिंबू त्यामध्ये पिळून घेऊया आणि मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेऊया. चिकनवरचं झाकण काढूया. चिकनला जे मसाल्याचं आणि मिठाचं पाणी सुटलेलं होतं ना ते पण सगळं आटले आणि जवळजवळ चिकन शिजतच आलंय. त्यामुळे चांगलं मिक्स करून घेऊया. 10 मिनिटं अजून ठेवले ना तर मस्त शिजून तयार होईल, मऊसूत असं. आता जो आपण वाटलेला मसाला आहे ना तो आता इथं वरून टाकायचा आहे. हा मसाला एकदम बारीक वाटायचा बरं का, आणि त्यासाठी थोडंसं पाणी लागतं. मी जेव्हा ते मिरची काढलेली होती ना पाण्यात भिजवलेली, त्याच पाण्याचा वापर केला आणि चांगला मसाला बारीक करून घेतलाय. कारण मिरची आणि धने असतात ना ते लवकर बारीक पेस्ट होत नाही त्याची, त्यामुळे थोडंसं पाणी वापरावंच लागतं. आता मसाला टाकल्यानंतर परत चांगलं मिक्स करून घेऊया. एकजीव होईल असं चांगलं मिक्स झालं ना की मग परत त्याच्यामध्ये आपण टाकायचं 1 मोठा चमचा घरचा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ आपण सुरुवातीला खूप कमी घातलेलं होतं. आता मी इथं तिखट घातले, पण तुम्ही तिखट नाही घातलं तरी चालते. आमच्याकडे थोडंसं जास्त तिखट खायची सवय, त्यामुळे मी इथं तिखटाचा वापर केला आहे. तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. मिक्स झाल्यानंतर 1 अर्धाभर ग्लास परत पाणी घालायचे आणि परत 5 मिनिटं तरी झाकून ठेवूया, म्हणजे चांगलं तेल सुटेल आणि मसाले पण चिकनबरोबर चांगले शिजतील. आता 6 ते 7 मिनिटं चांगलं आपण शिजवून घेतले चिकनला. झाकण काढूया. तर आता एकदा चांगलं मिक्स करून बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे, एकदम लाल भडक झालेलं आहे. हा कलर ना शिमला मिरची आपण भिजत टाकलेली होती ना त्याच्यामुळे आलेला आहे. तुम्हाला वाटत असेल खूपच जास्त तिखट झाले, तर तसं नाही आहे. शिमला मिरचीमुळे लाल कलर आले आणि आपण जो इसूर वरून टाकलेला होता त्याच्यामुळे तिखटपणा येऊ शकतो. आणि शिजले पण इतकं छान की पळीनं उचलतो तर पीस आपोआपच बाजूला होतं, इतकं मऊसूत शिजले. तर हे चिकन तुम्ही भाकरीसोबत, नानसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.